हा प्रेक्षणीय परिसर आहे. खूप सुंदर परिसर आहे. लोक इथे एन्जॉय करतायत. बस येत आहेत, जात आहेत. आपल्या शनिवारवाड्यासारखा मला तरी हा परिसर वाटतो. बघा, ही आता बस चाललेली आहे. ही बस येते. कॉलोनिझम म्युझियमची अशी प्रतिकृती निर्माण करून यांनी इथं म्युझियममध्ये ठेवलेली आहे. सॉरी, ही अशी प्रतिमा आहे कॉलोनिझम म्युझियमची. 7 मजली म्युझियम आहे. हे पूर्वी असं होतं, जशी शनिवारवाड्याची पडझड झाली तशीच ह्याची पण झालेली दिसते. त्या काही अशा वस्तू ठेवलेल्या आहेत पुराण काळातल्या. इसवी सन 12व 13व 15व शतक. खूप भव्य दिव्य आहे. अनेक प्रकारांनी हा वारसा जतन करायचा प्रयत्न केलेला आहे, पण काळाच्या ओघात हा एवढा काही वारसा जतन करता आलेला नाही. प्रचंड मोठे इकडे आपण बघू शकता. त्या भिंतीचं काम केलेलं आहे सगळं युरोपियन स्टाईलचं सगळं बांधकाम डोळ्यात. काही बांधकाम शिल्लक आहे, काही ढासळलेलं आहे, काही मेंटेन करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. हे 7 मजली भव्य दिव्य कॉलोनिझम म्युझियम आहे. इसवी सन 70-80च्या दशकामध्ये तयार झालेलं. पूर्वी इथे एक ॲम्पी थिएटर म्हणून हे वापरलं जायचं. खूप सुंदर दिसते बघा. रोमन शैलीतलं हे बांधकाम आहे आणि जागतिक युनेस्कोने हा जागतिक वारसा म्हणून डिक्लेअर केलेलं हे स्थळ आहे. युनेस्कोचं जागतिक आश्चर्यामधली ही एक वास्तू आहे रोममधली, इटालीची. 70-80च्या दशकामधले ही वास्तू बांधली गेलेली होती आणि या वास्तूचा मुख्यतः उपयोग हा म्हणजे प्रेझेंटेशन्स करण्यासाठी केला जायचा, स्टेजसाठी. जसं मॉक ड्रिल्स असतील युद्धाच्या, काही राजाला ते सांगायचं असेल, माहिती द्यायची असेल, नाट्यकला याचं काही प्रदर्शन करायचं असेल जनतेसाठी, जनतेला संबोधित करायचं असेल, तर ह्या प्रकारचं हे ॲम्पी थिएटर म्हणून याचा उपयोग होत होता. रोममधल्या, इटलीमधल्या रोममध्येही आहे. लाखो पर्यटक दिसत आहेत हा युनेस्कोचा वारसा बघायला आलेले. तुम्ही पण कधी इटलीला भेट दिलीत तर रोमला निश्चित या. आता मी या रोमच्या बेंटिक विट्स XIV म्हणजे 14वा पोपनी बांधलेलं हे कारंजं होतं, तिथे मी उभा आहे. कारंजं अजून सुरू व्हायला थोडा वेळ आहे, पण सगळं रोमच्या ऐतिहासिक गोष्टींचा याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. लॅटिन भाषेमध्ये काही शिलालेख लिहिलेले आहेत. अतिशय गजबजलेलं ठिकाण आहे हे रोममधलं. पर्यटकांची प्रचंड गर्दी दिसते फोटो काढण्यासाठी. इथलं एक वैशिष्ट्य की इथे चिंचोळे रस्ते खूप आहेत. म्हणजे छोट्या छोट्या गल्ल्यांमधनं, म्हणजे आपण जसं गावात शहर वसवतो त्या पद्धतीने हे गावामध्ये वसलेलं शहर आहे आणि सभोवतालनं खूप साऱ्या बिल्डिंग आहेत त्या दिसत आहेत आणि हे पर्यटकांची इथे प्रचंड वर्दळ दिसते. त्याचबरोबर खरेदीसाठी पण झुंबड उडते. इथे बरीचशी दुकानं आहेत, शोरूम आहेत आणि इथे कुठेही गेलात तरी तुम्हाला जसं पंढरपूर आळंदीमध्ये जसे मठ दिसतील किंवा मंदिरं दिसतील, तद्वतच इथं तुम्ही रोममधल्या कुठल्याही गल्लीमधनं, भागामधनं फिरा, तुम्हाला कुठल्या तरी पोपच्या काळामधलं तिथलं उत्कृष्ट बांधकाम दिसेल किंवा चर्च तरी दिसेल. लोक खरेदीला जात आहेत. आपल्या इतिहासासारखे पण इथे स्टॉल असतात. इथे पण अतिक्रमण बऱ्यापैकी दिसतात. खाद्यपदार्थांचे स्टॉल, तिथंच गाड्या, तिथंच भाविकांची वर्दळ, असं सगळं आपल्याशी मिळतं जुळतं वातावरण रोममध्ये आहे. ते विरंगुळ्याचे क्षण आहेत छानसे. समोरून गाडी येते, टॅक्सी येते. प्रचंड गर्दी, चिंचोळे गर्दी, त्यातनं ही गर्दी पुण्याचाच भास होतोय. पूर्ण गर्दीतनं वाटचाल करायची. इथून लागून असे सगळे हॉटेल्स आहेत, जणू तुळशीबागेत आल्याचा भास होतोय.
हे बघा इथून असे सगळे हॉटेल्स आहेत, रस्त्यावरच फूड स्ट्रीट आहेत, फुटपाथवरच मस्त बार रंगतात. तशी रंगेल दुनिया पॅरिस खालोखाल इथली पण.